हरिओम. सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. चेहरा शांत. देहधारणा. पावलापासून ते मस्तिष्कापर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया. शारीरिक शिथिलता. जाणीव श्वासाची. श्वासाची गती संथ लयबद्ध. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी शरीर मनाने स्थिर होऊया. एक मध्यम पट्टीतला ओंकार. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. शारीरिक स्थिरता, मानसिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. पोट हळूहळू बाहेर येत आहे. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. आपली जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. 20 ते 25 आवर्तन आपण आपली मनाने काउंट करूया. सावकाश कृती थांबूया. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. साधनेसाठी लागणारी पोषक ऊर्जा, प्राणशक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत या श्वासासोबत. आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. आपल्यातला आळस, मरगळ ही या श्वासासोबत बाहेर चालली आहे. साधनेसाठी शरीर मन शुद्ध होत चाललंय. आपल्या बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा आणूया. अ, ओम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. त्याचं मनन स्मरण. अव्यक्त स्वरूप परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओमचं त्याचं मनन स्मरण. तीन ओंकार एका लागोपाठ एक, अगदी हळू आवाजामधले. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. एक सहज श्वास भरून घेऊ.
उच्चार. ओम. 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 आंतरिक सजगता. दोन्ही हात जोडून ओंकाराची प्रार्थना. जोडलेले हात हृदयापाशी. एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण लीनभाव भक्तिभाव आपल्या मनामध्ये ईश्वर प्रणिधान. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. श्वास घेत श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद चेहरा आणि डोळ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे. दोन्ही पाय समोर ठेवूया आणि विश्रांती. दोन्ही पाय समोर. पायामध्ये अंतर. मान मागे सैल सोडून घ्या. थोडा वेळ विश्रांती. थोडस पावलांच्या बोटांमध्ये आणि पावलांमध्ये हलकीशी हालचाल करून घ्या. दोन्ही पाय जोडून घ्या. पाठीचा कणा सरळ. ठीक आहे. आता श्वास घेत उजवा पाय आपल्याला वर उचलायचा आहे आणि श्वास सोडत तो सावकाश खाली ठेवायचा आहे ना, धाडकन न आपटता. सुरू करूया. श्वास घेत उजवा पाय वर आणि श्वास सोडत सावकाश खाली. श्वास घेत उजवा पाय वर. श्वास सोडत सावकाश खाली. श्वास घेत उजवा पाय वर. श्वास सोडत सावकाश खाली. अजून एकदा. श्वास घेत उजवा पाय वर. श्वास सोडत सावकाश खाली. डावा पाय. श्वास घेत डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. अजून एकदा. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. ठीक आहे. आता डावा पाय जो आहे तो फोल्ड करा. डावा पाय फोल्ड करा. ठीक आहे. आणि त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. उजव्या पायाचा अंगठा पकडा. उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आपल्याला. ठीक आहे. आता हा उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि सरळ करायचा आहे. पाय फोल्ड जमिनीला घासत आणि सरळ. पाय फोल्ड सरळ. पाय फोल्ड आणि सरळ. ठीक आहे. आता असाच हा उजवा पाय आपल्याला वर उचलायचा आहे आणि क्लॉकवाईज रोटेशन करायचंय. एक. गुडघ्यातला बघा सरळ होतोय का. 2 3 4 आणि 5. विरुद्ध बाजूने 5 वेळा. 5 4 3 2 1 अँड स्टॉप. उजवा पाय सरळ करा. आता डावा पाय सरळ करा. उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. आपल्याला डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. आता हाच डावा पाय जमिनीला घासत घासत फोल्ड करूया. सरळ करूया. पाय फोल्ड. जेवढा गुडघ्यातनं सरळ करता येईल तेवढं सरळ करा आणि फोल्ड. सरळ फोल्ड आणि सरळ. ठीक आहे. सरळ आल्यानंतर आपल्याला अंगठा व्यवस्थित पकडून घ्यायचा आहे. आता पाय वर उचला आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2 3
बरोबर. 4, 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला 5, 4, 3, 2, 1 अँड स्टॉप. बरं, आता तसाच डावा पाय बटरफ्लाय मध्ये घ्या. तसाच आपण जसं बटरफ्लाय मुवमेंट करतो त्याप्रमाणे दोन्ही पावलं जोडून घ्या. हाताची पकड पावलांच्या भोवती द्या. पाठीचा कणा सरळ. डोळे मिटून घेऊया. आणि इथे 2 श्वास थांबूया. डोळे मिटून श्वासाकडे लक्ष द्या. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्या आणि सावकाश सोडा. असंच अजून एकदा करा. सावकाश डोळे उघडायचे आहेत. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. हाताची बोटं खांद्यावर. कोपरं समोरनं जॉईंट आणि करूया शोल्डर रोटेशन. बरं, पाय तसेच ठेवायचे आणि सुरू करूया. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला. पुन्हा कोपरं जॉईंट मागून पुढे. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबा. हात खाली घ्या. आज आपल्याला एक वेगळी कृती करायची आहे. ज्यांना शोल्डरचा त्रास असेल त्यांनी मात्र करताना काळजी घ्या किंवा नाही केली तरी चालेल. त्यांनी फक्त बटरफ्लाय मुवमेंट करा थोडा वेळ. ठीक आहे. ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे, पाठीची तीव्र दुखणी आहे, त्यांनी मात्र हे करू नका. टाळायचंय. तर काय करायचं बघा. थोडीशी क्रॉस आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. बघा अशी. आणि ती मागे स्ट्रेच करा. मागे दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये क्लच करा. आणि ती थोडीशी आपल्या सीटपासनं पाठीच्या कण्यापासनं स्ट्रेच करायची. ठीक आहे. आता आपल्याला एक श्वास भरून घ्यायचा. हलकसं मागे जायचं आणि श्वास सोडत पुढे. ठीक आहे. अशा प्रकारे कृती. तुमचे हिप जॉईंट्स, थाय मसल्स तिथे खूप जास्त स्ट्रेच येईल. तो अनुभव घ्यायचा. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे त्यांनी मात्र करणं शक्यतो तरी टाळा किंवा आपापल्या क्षमतेने करा. करूया सुरू. एक श्वास भरून घ्या. हलकसं मागे जा आणि श्वास सोडत पुढे या. 1, श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. बरोबर. श्वास सोडत खाली. सावकाश. ओके, गुड. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत घेत वर या. दोन्ही हातांची पकड ढिली करा. आधी खांदे रिलॅक्स करा. कोपरं रिलॅक्स करा. आणि मग दोन्ही हात पुढे घ्या आणि हाताची पकड पावलांच्या भोवती द्या. डोळे मिटून पुन्हा तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. डोळे मिटून घ्या. आणि आता बघा तुमचे शोल्डर, त्याबरोबर दंड, कोपर, काही प्रमाणामध्ये आपल्या छातीचा भाग, तिथे आलेला ताण, प्रेशर, या सगळ्याची अनुभूती घ्या. आपल्याला तिथे थोडंसं मोकळं झाल्यासारखं वाटतंय का हे तपासून पहा. या स्थितीतूनच करणार आहोत पुढे आपण नेक रोटेशन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आणि सुरू करूया. मान मागे, उजवीकडे मागे आणि डावीकडनं पुढे. डोळे मिटून 3 वेळेला क्लॉकवाईज कृती करा. जास्तीत जास्त आपला कान उजवीकडे जाताना उजव्या खांद्याजवळ, मागे मान सैल सोडायची, मग डावीकडे यायचं आणि मग मध्यभागी. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही क्रिया लाभदायक उपचारात्मक ठरते. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. डावीकडनं मागे, उजवीकडून पुढे. डोळे मिटून कृती. खांदे वर न उचलता फक्त मानेमध्ये हालचाल. दोन्हीही बाजूने 3-3 वेळा झालं की थांबूया. मान सरळ करूया. आणि आता करूया फुल बटरफ्लाय. श्वास घेत घेत गुडघे मांड्यावर. श्वास सोडत सोडत खाली. खाली जमिनीकडे प्रेस करा. श्वास घेत घेत वर. श्वास सोडत सोडत जमिनीकडे प्रेस करा.
म्हणजे जास्तीत जास्त आपले मांड्या ह्या जमिनीच्या दिशेने जातील. आणि मग हळूहळू आपला स्पीड वाढवा. पुढे मागे न होता फक्त हालचाल आपल्या हिप जॉईंट्स मध्ये होतीये. जास्तीत जास्त वर खाली वर खाली. सावकाश हळूहळू कृती थांबवा. हळूहळू थांबवा. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स व्हा. आज आपण दोन आसनं करणार. एक तर वक्रासन आणि पुढे अर्धमत्स्येंद्रासन. त्याच्यातूनच पुढे जाणार. दोन्हीही आसनं सारखीच आहेत. फक्त थोडस आपण पायाची पोझिशन बदलतो दोन्ही आसनांच्या वेळेला. तर सुरुवातीला आपण करूया वक्रासन. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, पाठीचा मणका एका रेषेने. तर आता उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ घ्या. ठीक आहे. उजवा हात मागे आपल्या सीटपासून, पाठीच्या मणक्यापासून अगदी 1 ते 2 सेंटीमीटर लांब असेल. ठीक आहे. आता समोरनं डाव्या हाताने उजव्या पायाला विळखा द्या. समोरनं विळखा द्या. आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. आपण करतोय वक्रासन. दोन्हीही आसनं ही डायबेटिक्स आणि थायरॉइड उपचारात्मक आहेत. आता बघा, आपले खांदे एका रेषेमध्ये येतील एवढा आपल्याला मागचा हात ऍडजस्ट करायचा आहे. ओके. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल. हलकासा उजवा खांदा ओपन करा आणि मग डोळे मिटून आपल्या संपूर्ण पाठीच्या मणक्यावर गळ्याच्या इथे आलेला ट्विस्ट याचा अनुभव घ्या आणि जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडा, एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आधी मान सावकाश समोर येईल. हाताचा विळखा समोरनं सोडा. ठीक आहे. आता याच्यातूनच पुढे जाणार आपण करूया अर्धमत्स्येंद्रासन. ठीक आहे. आता जे पाऊल आपलं गुडघ्याच्या जवळ आहे डाव्या, तेच पलीकडे ठेवा. तेच पाऊल पलीकडे ठेवा. डाव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवा. जो पाय आपला डावा सरळ आहे तो फोल्ड करा. त्याची टाच उजव्या सीटच्या जवळ घ्या. आपल्याला टाचेवर बसायचं नाही. ही एक काळजी घ्यायची. टाचेवर बसायचं नाही. फक्त टाच सीटच्या जवळ घ्या तुमच्या. ठीक आहे. आता उजवा हात पुन्हा मागे जसा आपण मगाशी घेतला होता त्याचप्रमाणे मागे घ्या. ठीक आहे. आता डावा हात आपल्याला असा उभा करायचा आहे आणि त्याचं कोपर उजव्या गुडघ्याच्या जवळ घ्यायचा आणि डावा हात असा उभा करा. बोटं आपली सिलिंगला पॉइंटेड असतील. ठीक आहे. हा. आणि पुन्हा एकदा उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघूया. हे एक छोटस व्हेरिएशन आहे. मागची भिंत बघा. आपला उजवा गुडघा जास्तीत जास्त डाव्या बाजूला हलकासा पुश करा. म्हणजे तो ट्विस्ट अजून छान तुम्हाला अनुभवता येईल. येस, बरोबर. नॉर्मल श्वास चालू ठेवा. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी जो उजवा हात खाली जमिनीवर आहे तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर घेता येतोय का बघा. जो हात सपोर्टसाठी खाली जमिनीवर आहे तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर घेता येतोय का बघा. यथाशक्ती प्रयत्न. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना आधी श्वास घेत घेत मान सरळ करा. हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा मागे द्या. डावा हात सरळ करा. खाली असलेला डावा पाय पहिल्यांदा सरळ करा आणि मग वर असलेला उजवा. सावकाश. ही स्कृती आता विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता आपल्याला डावा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याला लावून घेऊया. डावा हात मागे, पाठीच्या मणक्यापासून हलकासं मागे. उजव्या हाताने समोरनं डाव्या पायाला विळखा द्या. आपला जास्तीत जास्त डाव्या पायाची मांडी ही आपल्या पोटाजवळ येऊ देत. बरोबर. आणि मग डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. तुमचे खांदे एका रेषेमध्ये येतील हे तपासून बघायचं. बरोबर. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. विरुद्ध बाजूने पाठीचा मणका, गळा, इथे आलेला ट्विस्ट त्याचा अनुभव.
सावकाश उलट चाल करताना डोळे उघडा. श्वास घेत घेत मान सरळ करा. आहे तो श्वास सोडून समोरनं उजव्या हाताचा विळखा सोडून द्या. डावा हात समोर घ्या. जे डावं पाऊल गुडघ्याच्या जवळ आहे ते विरुद्ध बाजूला घ्या. उजव्या गुडघ्याच्या पलीकडे घ्या. जो उजवा पाय सरळ आहे तो फोल्ड करा. त्याचे टाच आपल्या डाव्या सीटच्या जवळ घ्या. सावकाश. त्यानंतर पुन्हा एकदा डावा हात मागे. उजवा हात सरळ कोपरातनं उभा करायचा आहे आणि त्याचं कोपर डाव्या पायाच्या गुडघ्याला लावून घ्यायचं. गुडघा जास्तीत जास्त उजवीकडे आपल्याला पुश करायचा आहे हलकासा. ठीक आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघूया. इथे आपल्याला स्थिरता वाटली तरच मग डावा हात जो सपोर्टसाठी खाली जमिनीवर आहे तो मागून उजव्या पायाच्या मांडीवर घेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. सीटचा भाग कमीत कमी उचलण्याचा प्रयत्न करा. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. हलकासा जेव्हा आपण तो हात मागे घेतो तेव्हा सीट वर उचलली जाते. आता तुमची कदाचित डाव्या पायाची सीट ही हलकीशी वर उचलली जाईल, पण आपल्याला ती न हलवता आपल्याला हात मागे विरुद्ध बाजूने मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. यथाशक्ती थांबल्यानंतर एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत मान मध्यभागी आणूया. डावा हात उजवा हात सरळ करूया. खाली असलेला उजवा पाय सरळ करा. वर असलेला डावा पाय आणि विश्राम. मान मध्ये सैल सोडून रिलॅक्स. सावकाश स्टँडिंग मध्ये जाऊया. हाताचा सपोर्ट न घेता स्टँडिंग मध्ये येण्याचा प्रयत्न करा. उभं राहायचंय आणि विश्रांती घ्यायची. विश्रांती घेतल्यानंतर पुढची कृती करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपर आपल्या बघा छातीच्या रेषेमध्ये असतील. ठीक आहे. हाताचे तळवे जमिनीला समांतर. आता आपल्याला उजवा पाय वर उचलायचा आहे. त्याचा गुडघा उजव्या पायाच्या उजव्या हाताला लावण्याचा प्रयत्न करा. मग डावा पाय. अशा प्रकारे थोडीशी डायनॅमिक हालचाल. हा 1 2 3 4 5. हलकासा स्पीड वाढवा. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. स्टॉप. थांबायचंय. 20 वेळा झालं की करणार आहोत आपण जम्पिंग जॅक. आता ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी मात्र हे करणं टाळा. कारण की हलकीशी श्वासाची गती तुमची वाढेल या जम्पिंग जॅकमध्ये. म्हणून ज्यांना ही सगळी व्याधी आहेत त्यांनी टाळायचं. तर आता पाय जुळवून घ्या. हात शरीराच्या जवळ घ्या. आपल्याला उडी मारायची, पाय लांब करायचे आणि हात बघा अशी डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे आणि मग पुन्हा उडी मारून मध्यभागी यायचं. हा करूया सुरुवात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि स्टॉप. थांबायचंय. खाली येऊन थांबा. मुखधोती श्वासाची गती हलकीशी वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. विश्रांती घेऊया. वाढलेली श्वासाची गती आपण हलकीशी नॉर्मल करूया. काय करायचं? दोन्ही पाय जोडून घ्यायचे. श्वास घेत घेत हात वर न्यायचे आणि श्वास सोडताना ओंकार करत हात खाली घ्यायचे. ठीक आहे. साईडने हात खाली होतील. सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ.
श्वास घेत घेत हात वर आणि श्वास सोडताना ओंकारचा उच्चार करत हात खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत ओंकार. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत ओंकार. आता आपले हात श्वास घेत साईडने वर जातील आणि श्वास सोडत समोर न खाली येतील. श्वास घेत साईडने वर, श्वास सोडत समोर न खाली. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत रिलॅक्स. बंद डोळ्यांनी काही सेकंद इथे थांबूया जोडी श्वासाची. करणार आहोत आपण साईडवर बेंडिंगचं त्रिकोणासन आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय. मागच्या वेळेस जेव्हा आपण केलं होतं तेव्हा हात आपण सरकवत सरकवत खाली पायाला सरकवत सरकवत नेले होते, बरोबर. आता आपण थोडीशी वेगळी कृती करूया. हात खांद्यातून सरळ करा, हाताचे तळवे जमिनीला समांतर. आता एक श्वास भरून घेऊया सगळ्यांनी आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर, नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. बरोबर. श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ आहे तो श्वास सोडून द्या. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत डाव्या बाजूला खाली झुकायला सुरुवात करा. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेताय, सोडताय. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर उलट चाल करताना श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत हात खाली, पायामधलं अंतर कमी करूया आणि विश्रांती घेऊया. आता आपण डायबेटीस वाले किंवा एक व्हेरिएशन असे सूर्यनमस्कार बघणार आहोत. तर आधी नवीन साधकांनी बघून घ्या आणि मग आपण सगळे एकत्रित करूया. ठीक आहे. हा 14 स्टेपचा सूर्यनमस्कार होतो, पण आपण थोडंसं काउंटिंग आपल्या नेहमीप्रमाणेच करतो 12 स्टेप्सची, कारण की कुठेही गोंधळ नको व्हायला म्हणून. मी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. तर आधी ते मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि आता बघा, नवीन साधकांनी 1 हस्त उत्तानासन, 2 हस्त पादासन, 3 उजवा पाय मागे, अश्वसंचलन, 4 दंडासन. ठीक आहे. ह्या कृती सेम आहेत, ह्या स्टेप्स. 5वी स्टेप 5 शशकासन. गुडघे जमिनीवर ठेवायचे, पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची आणि आपलं कपाळ हे जमिनीवर. हे झालं 5 शशकासन. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 पुन्हा शशकासन, 10 उजवा पाय पुढे अश्वसंचलन, 11 हस्तपादासन आणि 12 तिथल्या तिथेच नमस्कार. अशा प्रकारे आपल्याला हा सूर्यनमस्कार करायचा. ठीक आहे. सगळ्यांनी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. ऊर्जेचा मंत्र, गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया.
जोडलेले हात हृदयापाशी. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भानवे नमः. एक हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोघं हस्त पादासन. 3 उजवा पाय मागे घ्या, अश्वसंचलन. बरोबर. सावकाश. 4 डावा पाय मागे घ्या, दंडासन. बरोबर. हा. आता 6 आपल्याला काय करायचंय, सॉरी 5 शशकासन. गुडघे जमिनीवर टेकवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा आणि सीटचा भाग आपल्या पायावर घ्या, कपाळ जमिनीवर. ठीक आहे. हात वरती स्ट्रेच आहे. आपण केलंय 5 शशकासन. परफेक्ट. 6 अष्टांगासन. सावकाश तसेच पुढे जा, आपली हनुवटी किंवा कपाळ गुडघे आपलं जमिनीवर घ्या. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. यावरती पूर्ण. येस. 8 पर्वतासन. आपल्या टाचा खाली जमिनीकडे जात आहेत का बघा आणि नजर तुमची नैवलभुजांकडे. 8 केलंय पर्वतासन. आता पुन्हा 9 शशकासन. तसेच गुडघे जमिनीवर टेकवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा, सीटचा भाग पायावर, कपाळ जमिनीवर. आपण केलंय पुन्हा एकदा 9 शशकासन. 10 उजवा पाय पुढे घ्या, अश्वसंचलन. तसाच उजवा पाय पुढे घ्या. बरोबर. 11 हस्तपादासन. डावा पाय पुढे घ्या. बरोबर. आणि 12 तिथल्या तिथेच दोन्ही हात जोडून कमरेतनं सरळ व्हा, नमस्कार आसन. तुम्ही हात तिथे पण जोडू शकता किंवा डायरेक्ट वरती पण ठेवू शकता, तुमच्यावरती आहे. अजून करूया. ओम हिरण्यगर्भाय नमः. एक नमस्कार, सॉरी 1 हस्त उत्तानासन. 2 हस्तपादासन. 3 डावा पाय मागे अश्वसंचलन. बरोबर. 4 दंडासन. 5 शशकासन. पावलं जमिनीवर फ्लॅट करा, सीटचा भाग पायावर, कपाळ जमिनीवर. 5 शशकासन. 6 अष्टांगासन. तिथल्या तिथेच पुढे व्हायचं. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 पुन्हा एकदा शशकासन. बरोबर. 10 आपला डावा पाय पुढे घेऊया, अश्वसंचलन. बरोबर. 11 हस्तपादासन. 12 नमस्कारासन. अजून 2 आपल्याला करायचे, हे सूर्यनमस्कार. ओम अर्काय नमः. 1 नमस्कारासन. आता थोडंसं स्पीड वाढूया. 2 हस्तपादासन. 3 उजवा पाय मागे अश्वसंचलन. 4 दंडासन. 5 शशकासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 शशकासन. 10 उजवा पाय मागे अश्वसंचलन. 11 हस्तपादासन. 12 नमस्कारासन. अजून एक शेवट. ओम भास्कराय नमो नमः. 1 हस्त उत्तानासन. 2 हस्तपादासन. 3 डावा पाय मागे अश्वसंचलन. बरोबर. 4 बद्रिकासन. 5 शशकासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 शशकासन. 10 डावा पाय पुढे घेऊया, अश्वसंचलन. 11 हस्तपादासन. 12 नमस्कारासन. थांबायचं. श्वासाची गती वाढली असेल
तर मुखधोती करून घ्या. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. अवकाश कमरेतनं सरळ व्हा. थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा. एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडा. डोळे मिटून घ्या. आणि एक सूर्यनमस्कार मनाने करून घ्या. डोळे मिटून इमॅजिन करा की तुम्ही पुन्हा एकदा हाच नमस्कार करताय. आपण प्रत्यक्षात करताना जिथे कुठे आपल्याला शारीरिक अडथळे जाणवले असतील, तेच अडथळे मानसिक आवर्तन करताना निघून जातात. आपण अगदी परिपूर्ण करतो. मानसिक आवर्तन एक करून घेऊया. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्या. बैठक स्थितीमध्ये या आणि मग एका कुशीलावरून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. ठीक आहे. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आडवे. दोन्ही पाय 30 डिग्री वर उचला आणि ते फोल्ड करा. आपल्या पोटाजवळ घ्या. दोन्ही पाय फोल्ड करू. वरती घ्या. पावलं जमिनीपासून वर उचला. हा, बरोबर. ठीक आहे. आता हेच पाय एकदा उजवीकडे जातील, मान डावीकडे जाईल आणि मग पाय डावीकडे आणि मान उजवीकडे. अशा प्रकारे डायनॅमिक हालचाल करा. बरोबर. हाताचे तळवे खाली जमिनीवर असू दे, सिलिंगच्या दिशेने नको. पाय उजवीकडे, मान डावीकडे, पाय डावीकडे, मान उजवीकडे. बरोबर. अजून एकदा. उजवीकडे पाय, मान डावीकडे, पाय डावीकडे, मान उजवीकडे. अजून दोनदा हीच कृती. एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला. बरोबर. दोनदा कृती झाली की मग थांबायचं. पाय मध्ये आणायचे. पुन्हा दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा. गुडघ्यामध्ये हवेत सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर घ्या. दोन्ही हात खाली घेऊया आणि विश्रांती. रिलॅक्स. श्वासाच्या गतीकडे लक्ष. आपण जे त्या दिवशी सर्वांगासन केलं त्याचीच पुन्हा एकदा प्रॅक्टिस करूया आपापल्या क्षमतेने. जर सीटचा भाग वर उचलता नाही आला तर दोन्ही पायांचे अंगठे पकडा. ओव्हर ट्राय नको. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी मात्र करणं टाळायचं आहे. ऍडव्हान्स आसन आहे, त्यामुळे काळजी घेऊन आपली क्षमता ओळखून कृती करा. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला आपले दोन्ही हा पाय एकत्रित 90 डिग्री वर उचलायचे. सावकाशपणे. बरोबर. आता हलकासा सीटचा भाग वर उचला आणि त्याला आपल्या हातांचा सपोर्ट द्या. हाताच्या सपोर्टने अजून सीटचा भाग वर उचला आणि आपले पाय सिलिंगच्या दिशेने सरळ करा. व्हेरी गुड. बरं, आता पुढे यथाशक्ती प्रयत्न असेल हा, ओव्हर ट्राय नको. ठीक आहे. आता इथे थांबल्यानंतर इथे समजा आपल्याला कम्फर्टेबल वाटत असेल तर मग आपल्या हाताचा सपोर्ट हळूहळू आपल्या पाठीच्या मणक्याच्या इथे घ्यायला सुरुवात करा. जे हात आपल्या सीटच्या जवळ होते ते हळूहळू पाठकण्याच्या दिशेने जातील. ओके. ज्यांना जास्त शक्य नाहीये त्यांनी पायाचे अंगठे पकडून तिथेच थांबा. ज्यांना शक्य आहे त्यांनी सर्वांगासन करण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. आपली नजर वर असलेल्या पावलांकडे असेल. हाताचा सपोर्ट थोडासा आपल्या पाठीच्या मणक्याच्या इथे घ्यायचा. आपलं संपूर्ण शरीर आपल्या शोल्डर वरती बॅलन्स झालंय. ओके. पुढे चाल करूया. हळूहळू दोन्ही पाय आपल्या डोक्याच्या दिशेने घ्या. अगदी सावकाशपणे. सावकाश हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा जमिनीवर द्या. पाठीचा एक एक मणका खाली जमिनीवर येऊ दे. सावकाश.
व्हेरी गुड. कंट्रोल मुवमेंट. हा, छान. येऊ देत अजून सावकाश खाली. गुड गुड. ठीक आहे. आता दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर आणि विश्रांती. रिलॅक्स. डोळे मिटून ह्या संपूर्ण आसनाची अनुभूती घेऊया. आपण जी काही कृती केली त्या कृतीमुळे आपल्या श्वसन मार्गात बदल झालाय का, आपल्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये काही बदल जाणवतोय का, याचा अनुभव घेऊया जोड श्वासाची. याला कॉम्प्लिमेंट करणारं करूया मत्स्यासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना शक्य आहे त्यांनी शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घाला. ज्यांना हेही शक्य नाहीये त्यांनी दोन्ही पाय सरळ ठेवा, हरकत नाहीये. व्हेरी गुड. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. हा. आता आपल्या हाताचा सपोर्ट आपल्या कानांच्या जवळ द्या. हाताच्या आधाराने डोकं सावकाश वर उचला आणि टाळूचा भाग जमिनीवर घ्या. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी खाली नॅपकिनचा आधार घ्या, मानेच्या खाली किंवा डोक्याच्या खाली. ठीक आहे. आता दोन्ही हात आपले मांड्यांवरती, हाताची कोपरं जमिनीवर. अंतिम स्थितीमध्ये दातावर दात लावा. ज्यांनी पाय सरळ ठेवलेत त्यांनी पावलं जमिनीकडे ताणून घ्या. ज्यांनी पाय सरळ ठेवलेत त्यांनी. व्हेरी गुड. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतोय, सोडतोय. आपण जे सर्वांगासन केलं त्या आसनामध्ये आपल्या गळ्याच्या ग्रंथींवरती समोरनं जो दाब होता तोच या मत्स्यासनामध्ये ताण आलेला आहे. त्याचा अनुभव घेऊया जोड श्वासाची. छान. उलट चाल करूया. पुन्हा हाताचा सपोर्ट आपल्या कानाच्या जवळ द्या. हाताच्या आधाराने डोकं सावकाश वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. मग डोकं जमिनीवर येईल. हळूहळू सावकाश पद्मासन, अर्धपद्मासन जे घातलंय, साधी मांडी जी घातली ती सरळ करा आणि विश्रांती घ्या. ही दोन्हीही आसनं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात, एकमेकांना पूरक आहेत. म्हणून सर्वांगासन किंवा हलासन ह्यांसारखी ऍडव्हान्स आसन आपण केली की मत्स्यासन जरूर करावं. डोळे मिटून श्वासाच्या गतीकडे लक्ष. ती वाढलेली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासूया. सावकाश एकांशी घालूया आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. डोळे बंद, तोंड बंद, श्वास चालू. करणार आहोत आपण शलभासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनवटी जमिनीवर ठेवा. आपल्या दोन्ही हात मांड्यांच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडी खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडी खाली. आपली हनवटी जमिनीवर आहे. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी समोर नॅपकिन घ्या आणि त्या नॅपकिनच्या घडीवर आपली हनवटी ठेवा. ज्यांना मानेचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. बाकीच्यांनी आपली हनवटी खाली मॅटवर जमिनीवर ठेवायची. हातांचा सपोर्ट मांड्यांच्या खाली आहे. पावलं, गुडघे, मांड्या जुळलेले आहेत. हलकेशी खांदे जे आहेत ते आपले मागे स्ट्रेच करा, म्हणजे ते जमिनीला पॅरलल येतील. जमिनीकडे सैल न सोडता हलकेसे ते मागे स्ट्रेच करायचे. हनुवटी वर न उचलता कमरेपासूनचा खालचा भाग म्हणजेच आपले दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. आपल्याला हनुवटी कुठेही वर उचलायची नाहीये, फक्त दोन्हीही पाय आपण एकत्रित वर उचलले. येस, हनुवटी वर नाही उचलायची. व्हेरी गुड. सायटिका उपचारात्मक हे आसन आहे. पाठीची दुखणीही कमी होतात. नॉर्मल श्वास चालू ठेवा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश पाय खाली घ्या. खांदे जमिनीकडे सैल सोडा. हातांचा सपोर्ट जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या.
आणि एका गालावर पडून विश्रांती. शलभासन आपण आता केलं. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणार आहोत आपण सर्पासन म्हणजे भुजंगासन. आता इथे पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. डाव्या हाताची मूठ वळून घ्या आणि ही पकड जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे ठेवायची. मागे कमरेवरती जिथे शेवटचं माकड हाड आहे तिथे ठेवा. जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे पुन्हा एकदा आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. ठीक आहे. खांदे कोपरा हलकीशी मागे खेचून घ्या. आणि आता श्वास घेत घेत आपल्याला कमरेपासूनचा वरचा भाग जमिनीपासून वर उचलायचा. सुरुवात करा. श्वास घेत घेत हनुवटीवर उचला. गळा, छातीचा भाग, पोट असं करत करत वर या. नजर सिलिंगकडे. येस, व्हेरी गुड. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेताय, सोडताय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हलवत कपाळ जमिनीवर येऊ दे. हाताची पकड सोडा आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती, रिलॅक्स व्हा. सावकाश एका कुशीला वळूया आणि बैठक स्थितीमध्ये या. हाताच्या आधाराने अगदी सावकाश, गडबड न करता. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. पाठीचा कणा सरळ. डोळे मिटून काही सेकंद इथे थांबूया. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. बंद डोळ्यांनी संपूर्ण आपला आकृतीबंध तपासून पाहूया. पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातलंय त्याच्यामध्ये स्थिरता, गुडघे मांड्या कुठे वर जास्त उचलल्या नाहीयेत का हे तपासून पहा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. मान मध्यभागी आहे. शारीरिक स्थिरता, जोड श्वासाची, श्वास घेतोय, सोडतोय. मानसिक स्थिरता. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. अजून एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांची डोकं एकमेकांना जोडून घ्या. प्राणस्पंदनांची अनुभूती, तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाचे सटल व्हायब्रेशन्स, त्याचा अनुभव. डोळे मिटून आपलं मन केंद्रित करून घेऊया या प्राणस्पंदनांकडे. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. प्रसन्न चेहरा. करणार आहोत आपण संपूर्ण योगिक श्वसन अ उ म सहित. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. छातीचं प्रसरण होत आहे. खांदे कानाच्या दिशेला वर चालले. आणि श्वास सोडताना अ उ म एकत्रित करूया. अ
उदर, उर आणि स्कंध श्वसन. अकार करताना पोट आत जातं, उकार करताना छाती पूर्ववत होते आणि मकार करताना खांदे पूर्ववत होतात. अजून 2 आवर्तनं संपूर्ण यौगिक श्वसनाची. डोळे मिटलेले तसेच आहेत. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर येत आहे, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना अ, उ, म एकत्रित. अ, शेवटचं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडताना अ, उ, म एकत्रित. अ, आंतरिक सजगता. श्वासाची गती संथ लयबद्ध झालीये. विचार आपोआप कमी झालेत. मन स्थिर होत चाललंय. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. करणार आहोत आपण बॅलन्सिंग अनुलोम विलोम प्राणायाम. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद उजव्या अंगठ्याने. डावा हात हा गुडघ्यावरच असेल. डावीने आहे तो श्वास सोडून. डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. आपलं एक आवर्तन पूर्ण झालं. पुढची 3 आवर्तनं ही विदाऊट सूचनेशिवाय असतील. आपली आवर्तनं पूर्ण झाली ती की हात खाली सुरुवात करा. आपली आपण मनाने काउंट करूया. आंतरिक सजगता. करणार आहोत भ्रामरीची 5 आवर्तनं. षण्मुखी मुद्रेमध्ये. आपले दोन्हीही हातांच्या अंगठे आपल्या कानाच्या आतमध्ये. पहिली 2 बोटं बंद डोळ्यांवर. मधलं बोट आपल्या नाकाच्या शेंड्यावर. आपले रिंग फिंगर हनुवटीच्या इथे. आपली रिंग फिंगर आपल्या ओठांच्या इथे आणि आपली करंगळी हनुवटीच्या इथे असेल. ठीक आहे. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. आहे तो श्वास सोडून द्या. खोलवर दीर्घ पूर. रेचक करताना गुंजन.
दीर्घपूर रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घपूर रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घपूर रेचक करताना गुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घपूर रेचक करताना गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेत. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून शवासनासाठी स्थिती घ्यायची. सावकाश. आज आपण क्विक रिलॅक्सेशन करणार आहोत, ज्याला QRT असं नाव आहे. एका कुशीलावरून पाठीवर पडून विश्राम. संपूर्ण पाठीचा मणका जमिनीच्या दिशेने सैल सोडा. आपण करूया आता क्विक रिलॅक्सेशन. म्हणजे दोन्ही पाय जोडून घ्या, हात डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि दोन्हीही हातांच्या मुठी घट्ट आवळून घ्या. आता आपल्याला संपूर्ण शरीर एकदम घट्ट घट्ट आवळून घ्यायचंय. सुरुवात करायची. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि आता आपल्या पावलापासून सुरुवात करा. दोन्हीही पावलं टाईट करायची आहेत, एकदम टाईट. काफ मसल्स टाईट करायचे, घट्ट आवळून घ्यायचे. गुडघे आवळून घ्यायचे, मांड्यांचा भाग, सीटचा भाग घट्ट आवळून घ्यायचा. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ताण आणायचा, टाईट करायचे. पोटाचे स्नायू, पाठीचा मणका, छातीचा भाग टाईट करायचा. गळ्याचे स्नायू टाईट. दातावर दात गच्च मिटून घ्यायचे आहेत. डोळे गच्च मिटून घ्यायचे आणि एकदम टाईट 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 करायचे. हाताच्या मुठी घट्ट वळवलेल्या आहेत, एकदम टाईट टाईट टाईट, फुल टाईट टाईट आवळून घ्यायचं संपूर्ण शरीर आणि रिलॅक्स करा. हाताच्या मुठी सोडून द्या. हात तसेच ठेवा डोक्याच्या दिशेने. पुन्हा एकदा आपण हीच कृती करणार आहोत. रिलॅक्स करा. पाठीचा मणका जमिनीकडे सैल सोडा. अजून एकदा हीच कृती करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर आहेतच. हाताच्या मुठी वळून घ्या आणि पावलापासून ते आपल्या हाताच्या मुठीपर्यंत संपूर्ण शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे आवळून घ्यायला सुरुवात करायची. जास्तीत जास्त टाईट आपल्या अँकल जॉईंट्स, काफ मसल्स, गुडघे, मांड्या, सीटचा भाग टाईट करायचा आहे, टाईट करायचा आहे. एकदम ताण आणायचा आहे त्याच्यामध्ये. आवळून घ्यायचंय. प्रत्येक अवयव आवळून घेतोय. दातावर दात लावले, डोळे गच्च मिटून घेतले. टाईट 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 संपूर्ण शरीर टाईट करून टाकायचं. आवळून घ्यायचंय, आवळून घ्यायचंय आणि रिलॅक्स. हात खाली घ्या. हाताच्या मुठी सोडून द्यायच्या आहेत. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. एकदम रिलॅक्स. डोळे मिटून पाठीचा मणका रिलॅक्स. आपण शरीरामध्ये जो ताण आणला होता, प्रत्येक अवयव आवळून धरला होता, तो पूर्णपणे शिथिल झालाय. श्वासाची गती अगदी संथ झालीय, लयबद्ध होत चाललीय. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यामध्ये सामावून घेत आहे. ही सगळी चैतन्य शक्ती
माझ्या शरीरामध्ये प्रवेश करते, माझ्या पेशींपर्यंत पोहोचत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्या सगळ्या व्याधी, सगळी दुखणी मी बाहेर सोडून देत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. स्वतःच्या शरीर आणि मनाच्या उत्तम आरोग्याला देणार आहे. माझं संपूर्ण जीवन हे औषधविरहित आणि व्याधीविरहित असंच आहे. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्टदेवता, कुलस्वामी, कुलदेवता त्यांचं स्मरण करूया. आपल्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी या संपूर्ण शक्तींचा आपण आशीर्वाद घेऊया. आपली जी काही नियोजित कामे आहेत ती आपल्याला प्रामाणिकपणे कुठल्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण करायची आहेत. त्यासाठी लागणारी पोषक ऊर्जा, आत्मविश्वास आपल्याला या क्षणी प्राप्त होतोय. दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करून सावकाश डाव्या कुशीला वळून हाताच्या आधाराने डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच बैठक स्थितीमध्ये येऊया. डोळे उघडायची घाई न करता अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये या. हातांची ज्ञानमुद्रा. आपण जे काही संकल्प केलेत ते आपल्या खोल मनामध्ये आपण पक्के करायचे, ते रुजवायचे आहे. एक मकार लांबलेला ओंकार आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्या आणि आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये हा ओंकारचा उच्चार करा. ओम. मी आज 1 तास जी काही साधना केली आहे त्या साधनेचे शारीरिक मानसिक लाभ मला या क्षणी प्राप्त झाले आहेत. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकून पुन्हा एकदा ईश्वर प्रणिधान. मनामध्ये शरणागत भाव, समर्पण भाव, आपली संपूर्ण साधना आपण ह्या परमतत्वासमोर समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सगळं ह्या तत्वासमोर सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. ओमच्या आशीर्वादाने हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली खूप अलगद डोळ्यांनी चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी संपसलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. उद्या आपला वर्ग आहे. उद्या सगळ्यांनी याच लिंकवर जॉईन व्हा 5:50ला. ठीक आहे. हरिओम. उद्या शनिवार असला तरीही आपल्याला सुट्टी नाहीये. उद्या आपण पुन्हा वर्ग आपला कंटिन्यू करणार आहोत. तर भेटूया उद्या 5:50ला. हरिओम. बरं, उद्या जर कोणाला काही शंका असतील, जर काही विचारायचं असेल
किंवा काही तुमचे जे काही अभिप्राय असतील तर ते उद्याच्या वर्गामध्ये आपण घेऊया. कारण की उद्या मला दुसरा कुठलाच वर्ग नाहीये, फक्त आपलाच वर्ग आहे म्हणून. ठीक आहे. मंडे टू फ्रायडे माझे कंटिन्यू वर्ग असतात, त्यामुळे मला बोलता येत नाही. तर उद्याच्या वर्गामध्ये तुमच्या ज्या काही शंका, अडचणी किंवा तुम्हाला काही सूचना करायच्या असतील तर त्या उद्या तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. भेटूया मग उद्या 5:50ला. हरिओम. प्लीज तुम्ही सगळ्यांनीच तुम्ही मीटिंग लीव्ह करा. मला ही पुढे कंटिन्यू करायची लिंक. दर्शनाताई तुम्ही सोडू नका, तुमचा पुन्हा इथेच जॉईन आहे वर्ग. हरिओम. शुभ दिवस सगळ्यांना. ऑल द बेस्ट दर्शनाताई.